सर्व आदरणीय बौद्ध उपासक उपासिका तसेच धम्म बालक धम्म बालिका आणि बुद्ध शासन या धम्मिक चॅनलवरील करोडो आदरणीय श्रद्धावान दर्शकांना मी मंगल मैत्री प्रदान करतो। आजच्या धम्मदेशनेमध्ये भगवान बुद्धांच्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये किती अंतर आहे। भगवान बुद्धांच्या काळात एखाद्या घराजवळ भिक्षू गेला तर दरवाजा उघडेपर्यंत तो भिक्षू मंगल मैत्री करत असे, म्हणजे त्या घरातील कुटुंबाच्या सदस्यांसाठी भिक्षू प्रार्थना करत असे। या घरातील सर्व व्यक्तींचे मंगल हो, भल हो, सर्वांवर तथागतांच्या कृपेचा वर्षाव हो, अशी प्रार्थना करत असे। तथागत भगवान बुद्ध हे मंगल मैत्री आणि करुणेचे शास्ता होते। बोधिसत्व सिद्धार्थाचा जन्म झाला ती वैशाखी पौर्णिमा होती। वैशाखी पौर्णिमेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। याच दिवशी बोधिसत्व सिद्धार्थाचा जन्म झाला। यशोधरेचा सुद्धा जन्म वैशाखी पौर्णिमेलाच झाला। सिद्धार्थ गौतम आणि यशोधरेचा मंगल परिणय याच वैशाखी पौर्णिमेला झाला। बोधिसत्व सिद्धार्थाला संबोधी सुद्धा वैशाखी पौर्णिमेलाच झाली आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेला झाले। म्हणून या पावन पवित्र अशा वैशाखी पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा म्हणतात। बोधिसत्वाने गृहत्याग केला याबद्दल काही टीकाकार अन्याय टीका करत असतात। आपल्या बायको मुलाला आणि परिवाराला सोडून संन्यास घेणे हा सिद्धार्थाचा बेजबाबदारीपणा होता काय? नाही। सिद्धार्थ गौतमाला आपल्या परिवाराला सोडून संन्यास धर्म स्वीकारणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती। त्यांच्या समोर दोन पर्याय होते। एक म्हणजे त्यांचा परिवार आणि दुसरा हे जग। त्यापैकी त्यांनी दुसरा पर्याय निवडला। त्यांनी जगाला करुणा शिकवली। त्यांनी त्यावेळेस केलेल्या त्यागामुळेच आज संपूर्ण विश्वाला त्यांच्या तत्वज्ञानाचा आधार मिळालेला आहे। त्यामुळेच सिद्धार्थाचे ते कृत्य बेजबाबदारपणे नव्हतेच, तर मानवाच्या कल्याणाकरिता केलेल्या त्यागाचे ते सर्वोत्कृष्ट उदाहरण होते। तथागत भगवान गौतम बुद्धांची मंगल मैत्री आणि त्यांची सहिष्णुता असीम करुणाकारी होती। धम्मपद 81 मध्ये जो उल्लेख आहे, सलो यथा एक घना वातेन समीरती एवं निंदापसांसु न समिंज पंडिता। याचा अर्थ ज्याप्रमाणे सैल पर्वत वाऱ्याने हलत नाही,
त्याचप्रमाणे विद्वान निंदा किंवा प्रशंसेने विचलित होत नाही. या सुभाषिताप्रमाणेच भगवान बुद्धांचे व्यक्तित्व होते. त्यांची मंगल मैत्री महासागराप्रमाणे अथांग तर सहिष्णुता हिमालयाच्या सर्वोच्च शिखराप्रमाणे स्थिर होती. ज्याप्रमाणे हिमालयाला कितीही वादळांचा सामना करावा लागला तरी तो स्थिर राहतो आणि महासागरातून कितीही पाणी काढले आणि त्यात कितीही पाणी टाकले तरी त्याला काहीच फरक पडत नाही. अगदी त्याचप्रमाणे भगवान बुद्धांची कोणी कितीही निंदा किंवा कोणी कितीही प्रशंसा केली तरी त्याने काहीच फरक पडत नव्हता. कोणी भगवंताची निंदा केली तेवढ्याने त्यांच्या मनात असलेली निंदकाबद्दलची करुणा आणि मंगल मैत्री कमी होत नव्हती. याचप्रमाणे त्रिपिटकात बरेच काही आहे. सुत्त पिटकाची सुरुवात अशाच एका दृष्टांताने होते. दीघनिकायच्या ब्रह्मजाल सुत्तामध्ये सुप्रिय आणि भारद्वाज हे दोघे गुरु शिष्य भगवंताबद्दल चर्चा करीत असताना ब्रह्मदत्त हा भगवान बुद्धांची प्रशंसा करीत असतो तर सुप्रिय निंदा. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, कोणीही बुद्धांची, धम्माची किंवा संघाची कोणी प्रशंसा केली तर त्याने हुरळून जाऊ नका किंवा निंदा केली तर त्याच्यावर कोपू सुद्धा नका. त्याच्याशी वैरभावाने वागू नका. असे केल्याने स्वतःचीच हानी होते. या उलट जर तुमच्यावर अथवा बुद्ध, धम्म आणि भिक्खू संघावर जे आरोप केले आहेत त्याच्यामध्ये किती सत्यता आहे याची शहानिशा करा आणि तुमच्यात दोष असतील तर तात्काळ त्या दोषाचा नाश करा. निंदकाला तुमच्या कल्याण मित्राप्रमाणे बघा. अभट्ट सुत्तामध्ये अभट्ट नावाचा मानवक म्हणतो, श्रमण गौतम हा मुंडक, नीच, चांडाळ ब्रह्माच्या पायातून उत्पन्न झालेला आहे. एवढेच नव्हे तर त्याने शाक्यांवर सुद्धा अनेक आक्षेप घेतले. त्याच्या आरोपावर सम्यक संबुद्धांनी संयमाने अभट्टाच्या कन्हायन गोत्राचा त्याला सांगताना सिद्ध केले की तो शाक्यांचे पूर्वीचे राजे अक्कोसक आणि दासी पुत्र कन्नचा वंशज आहे आणि त्याला गोत्रवाद, जातीवादाचा गर्व सोडण्याचा उपदेश केला. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जाती थद्दो धन थद्दो गोत्त थद्दोच यो नरो सनंतिं अतिन्नेती पराभो मुखम. याचा अर्थ, जी व्यक्ती आपल्या जन्मजातीचा, धनसंपत्तीचा, गोत्राचा गर्व करते आणि त्याच अहंकाराने आपल्या इतर समाज बांधवांना अनादर करते, हेच त्या व्यक्तीच्या पराभवाचे कारण आहे. वसल सुत्तामध्ये अग्निपूजक भारद्वाज ब्राह्मण म्हणतो, हे मुंडक श्रमणा, तिथेच थांब. हे ऋषला, हे चांडाळा, तिथेच थांब, पुढे येऊ नकोस. अग्निपूजक भारद्वाज ब्राह्मणाने केलेल्या निंदेने जराही विचलित न होता, जराही क्रोध न करता भगवंतांनी त्याला ऋषल व्यक्तीचे लक्षण सांगितले. जन्माने कोणीही विद्वान किंवा चांडाळ होत नाही, तो त्याच्या कर्मानेच होतो. मांगंडीय सुत्तामध्ये मांगंडीय
परिव्राजक भगवंताची निंदा करताना म्हणाला, हा श्रमण गौतम मानवतेचा विनाशक आहे, तो हत्यारा आहे. मागंडी याने केलेल्या निंदेने भगवंतानी जराही विचलित न होता त्याला सदाचाराचा उपदेश केला. त्या उपदेशाने मागंडीय परिव्राजक इतका प्रभावित झाला की त्याने संघ प्रवेशाची मागणी केली. तेथेच त्याची उपसंपदा झाली आणि खूप कमी काळात त्याने अहरत पद प्राप्त केले. धम्मपदाच्या अठ्ठकथेमध्ये कोसंबीचा राजा उदयनच्या महाराणीने भगवान बुद्धांनी तिच्या लग्न प्रस्तावाचा अस्वीकार केला होता हा अपमान ध्यानी ठेवून तिने भगवंतांना शिव्या द्यायला आणि आपल्या दासांना पाठविले. ते त्यांच्याजवळ येऊन म्हणाले, श्रमण गौतम, तू चोर आहेस, तू मूर्ख आहेस, तू गाढव आहेस. यावर आनंद भगवंतांना म्हणाले, भगवान, हे लोक अभद्र बोलत आहेत, आपण दुसऱ्या नगरात चारिका करायला जाऊया. यावर सम्यक संबुद्धांनी प्रत्युत्तर दिले, जर त्या नगरातही असेच लोक मिळतील तर मग आपण कुठे जावे? मी युद्धामध्ये उतरलेल्या हत्तीप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे युद्धामध्ये हत्ती बाणांना सहन करतो त्याचप्रमाणे मी अपशब्द सहन करेन. यक्ष संयुक्तामध्ये सुचिलोम आणि आळवक यक्षांनी सुरुवातीला भगवंतांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण आपली डाळ शिजत नाही हे पाहून त्यांनी भगवंतांना आणि काही प्रश्न विचारले आणि योग्य उत्तरे न दिल्यास छाती फोडून दोन्ही पाय पकडून गंगेच्या पलीकडे नेऊन फेकण्याची धमकीच दिली. परंतु भगवान बुद्धांनी या धमकीने जराही विचलित न होता स्मित केले आणि म्हणाले, ना कोणी देव, गंधर्व, मार, असुर किंवा ब्रह्मा माझा पराभव करू शकेल. असे म्हणत त्या महाकारुणिक प्रज्ञासूर्याने यक्षांच्या प्रश्नाची योग्य उत्तरे देऊन त्यांना इतके प्रभावित केले की त्यांनी भगवंताची माफी मागून उपासक संघ प्रवेशाची याचना केली. सूर्योदयानंतर काजवे जसे लुप्त होतात तशी विरोधकांची अवस्था झाली होती. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत होते. धम्मपदाच्या अठ्ठकथेत विरोधकांनी सुंदरी नावाच्या परिव्राजिकेच्या प्राणघाताचा आरोप भगवान बुद्धांवर आणि त्यांच्या श्रावक संघावर लावला. परंतु भगवान बुद्ध त्याने अस्वस्थ झाले नाहीत. त्यांनी आपल्या श्रावकांना संयम बाळगण्याचा आणि शेवटी सत्य जगासमोर आलेच. जयमंगल अठ्ठगाथेच्या 5व्या गाथेच्या कथेत चिंचा नावाची मानविका गर्भवतीचे सोंग घेऊन तथागत भगवान बुद्धांवर आरोप करते की मी श्रमण गौतमापासून गरोदर आहे, पण भगवंतावर तिच्या निंदेचा काहीच परिणाम होत नाही. हे पाहून ती घाबरली आणि तिच्या पोटाला बांधलेल्या लाकडाचा तुकडा ढिला झाला आणि खाली पडला. ते पाहून तिथे जमलेल्या सर्व राजांनी, उपासक उपासकांनी, लोकांनी तिची निंदा करीत तिला लाताबुक्यांनी तुडवण्याचा प्रयत्न केला. परंतु महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध भगवंतांनी त्यांना अडविले आणि तिला मुक्त करायला सांगितले. ब्राह्मण संयुक्तात भारद्वाज आणि असुरिंदक ब्राह्मण तथागत भगवान बुद्धांना शिवीगाळ करू लागले, परंतु बदल्यात श्रमण गौतम क्रोध करीत नाहीत. हे पाहून ते घाबरले. तेव्हा तथागत भगवान बुद्ध म्हणाले, ज्याचे चित्त
अगदी शांत झालेले आहे. अशा क्रोधरहिताला क्रोध कसला? जो रागावणाऱ्यावर परत रागावत असतो त्याच्यामुळे त्याचीच हानी होते. क्रुंदाच्या प्रति क्रोध न करणारा अजिंक्य संग्राम जिंकत असतो. हे ऐकल्यावर त्यांनी संघ प्रवेश केला आणि ते अहर्तांपैकी एक झाले. भगवान बुद्धांच्या संघामध्ये जातीभेद नव्हता. ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर तिचे पाणी ओळखणे शक्य नाही, त्याचप्रमाणे संघामध्ये प्रवेश केल्यावर त्यांची जात लोप पावत होती. सुंदरीक सुत्तामध्ये सुंदरीक ब्राह्मणाने भगवंताचे मुंडन पाहून तो त्यांच्याजवळ गेला आणि त्यांची निंदा करत त्यांना त्यांची जात विचारली. तेव्हा भगवान शांत चित्ताने म्हणाले, जात विचारू नकोस, कर्म विचार. लाकडाने सुद्धा अग्नी उत्पन्न होत असतो. नीच समजल्या जाणाऱ्या कुळातून सुद्धा धीर मुनी होत असतात. भगवंताच्या जीवनातून आपल्याला प्रेरणा मिळते की जरी कोणी आपली कितीही निंदा केली तरी जराही विचलित न होता प्रसंगाला सामोरे जावे. जर निंदकाच्या निंदेत सत्य असेल तर तात्काळ आपल्याला सुधारावे, परंतु निंदकावर कोपू नये. त्याने स्वतःचीच हानी होते. निंदकाच्या प्रती नेहमीच मंगल मैत्रीची भावना ठेवावी. यावर कल्याण मित्रांनी सांगितलेले एक सुभाषित आठवले. हिरवळ नावाला सुद्धा दिसू नये. जो भेटतो तो कठोर व्यवहार करणारा नसावा, उगाच अपमान करणारा निघावा. सगळ्या घटना मनाविरुद्ध घडल्या तरी आपल्या मनात जरा सुद्धा द्वेष बाळगत नाही, तोच बुद्धांचा खरा श्रावक आहे. आपल्याला अशा अवस्थेत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवे. भगवान बुद्धांची अनेकांनी निंदा केली, परंतु निंदकाच्या प्रती त्यांच्या मनात नेहमीच करुणा आणि मंगल मैत्रीचाच भाव होता. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. ये बुद्ध का शासन है अनमोल, है अनमोल. बुद्धं शरणं गच्छामि.